नमस्कार भावांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत यामाहाची FZS हायब्रिड. मित्रांनो, हायब्रिड हे आता मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे. अगोदर यामाहाच्या स्कूटीमध्ये हायब्रिड होतं, पण आता यामाहानी बाईकमध्ये पण दिलेलं आहे. 150cc मध्ये सर्वात मस्क्युलर बाईक दिसणारी म्हटलं तर हीच आहे मित्रांनो. गाडीचा लुक पहा, कसा असा अग्रेसिव्ह स्ट्रेट फाईट असा लुक दिलेला आहे. हेडलाईट पहा, टँकवरती असलेले तुमचे इंडिकेटर पहा, टँक असा किती मस्क्युलर असा मोठा दिलेला आहे मित्रांनो. आणि FZ गाडी त्याच्या रेअर टायरमुळे पण प्रसिद्ध आहे मित्रांनो. रेअर टायर किती अरुंद आहे पाहू शकता तुम्ही. या व्हिडिओमध्ये आपण गाडीची फुल इनडेप्थ रिव्ह्यू करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. गाडीच्या लुक्सबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटनी पहा मित्रांनो, तुम्हाला इथे हेडलाईट दिलेला आहे. LED मध्ये हेडलाईट आहे. आणि साईडला पाहिलं तर तुम्हाला इथे DRL दिले आहे. तुम्हाला एक वेळेस गाडी ऑन करून दाखवतो. हे पहा मित्रांनो, LED मध्ये तुम्हाला हाय बीम आणि लो बीम दिले आहेत. इंडिकेटर पहा मित्रांनो, इथे टँकवरती प्लेस केलेले आहेत, त्यामुळे एक नवीन फ्रेश असा लुक गाडीला दिलेला आहे. दुसऱ्या गाड्यामध्ये इंडिकेटर इथे साईडला प्लेस असतात, पण या गाडीला असे टँकवरती प्लेस केल्यामुळं एक नवीन फ्रेश लुक असा फ्रंटनी दिसत आहे. कोणाकोणाला थोडा हा लुक अगली वाटला मित्रांनो, पण मला चांगला वाटला मित्रांनो. एक जास्त सीसीची गाडी, अशी 3-4 लाखाची गाडी कशी असते तशी गाडी मित्रांनो दिसत आहे पूर्ण. टँकवरती हे ग्राफिक्स पहा, इथे FZF नाव पहा तुम्ही. हे ब्लू लायनिंग दिलं ना मित्रांनो, एक चांगल्या पद्धतीने दिसत आहे. ब्लू कलर असा गाडीमध्ये 3 कलर आहेत मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील गाडीचे तिन्ही पण कलर. फ्रंटला आपल्याला टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेले आहेत. आणि टायर पहा मित्रांनो, फ्रंटला डिस्क ब्रेक दिलेला आहे आणि MRFचे टायर दिलेत मित्रांनो. 282 mm डिस्क साईज आहे. आणि फ्रंटला ABS आहे मित्रांनो. ABSचे तुम्ही इथे हे पाहू शकता तुम्ही. 100-80-17 mm गाडीचं ट्यूबलेस टायर दिलेलं आहे. आणि मागचं टायर मित्रांनो आपल्याला 140-60-17 इंचीचं दिलेलं आहे, जे की अरुंद आहे मित्रांनो. किती मोठं दिलं आहे पाहू शकता तुम्ही. बॅक साईडचं टायर असं खूप मोठं दिसत आहे, त्यामुळं बॅकनी पण असा एक रगेड फील कसा म्हणतात मित्रांनो, तो या गाडीला दिलेला आहे पूर्ण. बॅकला आपल्याला 7 स्टेप मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे. आणि याची सस्पेन्शनची राईड क्वालिटी पण चांगली आहे. पिलियन असल्यानं आणि एकटं पण असल्यानं पण गाडीची राईड क्वालिटी पण चांगली आहे मित्रांनो. मेन स्टँड पण गाडीला दिलेला आहे. चला आता आपण इंजनबद्दल बोलूया मित्रांनो. नवीन असं 150cc हायब्रिड इंजन मिळतं आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला 12.4 PS आणि 13.3 Nm टॉर्क दिला आहे. आणि 5 गेअर आहेत मित्रांनो गाडीमध्ये, जे की एक सिटी यूजसाठी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला गाडीचा यूज करता येईल. इंजनवरती पाहत असाल मित्रांनो, इथे ब्लू एसेट दिले. हे मित्रांनो आपल्याला गाडीमध्ये हायब्रिड सिस्टम दिलं आहे. हायब्रिड सिस्टम म्हटलं तर मित्रांनो काय, गाडीमध्ये आपल्याला स्मार्ट मोटर जनरेटर दिलं आहे, त्यामुळं गाडीचं इनिशियल पिकअप जो असतो ना मित्रांनो, तो मोटर थ्रू असिस्ट केला जातो. त्यामुळं गाडीच्या इंजिनवरती लोड पडणार नाही जास्त असा. आणि जो इनिशियल पिकअप मोटर थ्रू दिल्यानंतर गाडीचं एक ॲक्सलरेशन म्हणा तुम्ही, एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत आहे ॲक्सलरेशन. आणि त्यामुळे इंजिनवरती लोड पडणार नाही आणि आपल्याला एक चांगलं मायलेज पण गाडी देते मित्रांनो. हायब्रिड सिस्टमचं काम हे आहे. कारमध्ये हायब्रिड असतं मित्रांनो, तसं पूर्ण हायब्रिड नाही पूर्ण गाडी अशी. वरतून पाहिल्यानंतर मित्रांनो असा आहे गाडीचा लुक. मस्क्युलर असा टँक दिलेला आहे, पूर्ण प्लास्टिकमध्ये आहे मित्रांनो. आणि ब्लू कोर हायब्रिडचं इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही. E20 कम्पॅटेबल आहे मित्रांनो. इथे टँक पहा, 13 लिटरचा टँक दिलेला आहे गाडीमध्ये. आणि टँकवरती तुम्हाला इथे स्विचचं हे दिलेलं आहे, चाबी. बटनची क्वालिटी पहा मित्रांनो. हे बटन आपल्याला इथे TFT डिस्प्लेचे दिले आहे. गाडीमध्ये आपल्याला TFT डिस्प्ले दिलेला आहे, त्याचे बटन आपण या थ्रू आपण गाडीचे TFT डिस्प्ले पण कंट्रोल करू शकतो. इथे इंडिकेटरचं बटन, हजार्ड लाईटचं बटन दिलं आहे मित्रांनो. पास लाईटचं बटन इथे आहे. हॉर्न असा साधा. आणि इंजन स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इथे दिले. आणि आयडियल स्टार्ट स्टॉप पण दिले आहे मित्रांनो. इथे ट्रॅफिकच्या वेळेस वगैरे गाडी असेल तर आयडियलवरती असल्यानंतर गाडी आपल्याला क्लच दाबल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक गाडी चालू होणार, त्यामुळे तुम्हाला गाडी बार सुरू करण्याची गरज नाही. डिस्प्ले पहा मित्रांनो, असा TFT असा कलरफुल असा डिस्प्ले दिला आहे. त्यावरती आपल्याला स्पीडोमीटर दिलं आहे, RPM मीटर दिलं आहे. गाडीमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल पण आहे मित्रांनो. हे तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही. TCS दिसत आहे.
ट्रॅक्शन कंट्रोल आपल्याला पावसाळ्यामध्ये वगैरे काम देईल. ट्रिप ए ट्रिप बी मी या बटना थ्रू मित्रांनो डिस्प्लेला कंट्रोल करत आहे. पाहू शकता तुम्ही इथे रेंज, फ्यूल, स्पीड, ॲव्हरेज स्पीड, ट्रिप, ओडोमीटर. होमवरती मित्रांनो हे बटन पाहू शकता तुम्ही इथे. सेटिंग दिली, वेदरचं दिलं आहे, नॅव्हिगेशन दिलं आहे, नोटिफिकेशन, वेदर, सेटिंग, म्युझिक कंट्रोल्स, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशनसुद्धा या डिस्प्लेमध्ये आहेत मित्रांनो. असा होता मित्रांनो गाडीचा लुक. गाडीमध्ये आपल्याला एक चांगलं असं मायलेज दिलं आहे. कंपनी थ्रू आपल्याला 65चा मायलेज कंपनी क्लेम करते, पण आपल्याला गाडीमध्ये 50चा तुम्ही ॲव्हरेज हे करू शकता मित्रांनो, घेऊ शकता 50चा ॲव्हरेज सिटीमध्ये वगैरे. हायवेला तुम्हाला 50च्या वरती देईल मित्रांनो. 50+ गाडीचं ॲव्हरेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. गाडी कोण घेतली पाहिजे मित्रांनो, ज्याला असं 150 150 cc मध्ये जास्त असे ॲग्रेसिव्ह, स्टायलिश लुकिंग आणि ज्याचं मायलेज पण चांगलं असं आणि फ्रेश लुकिंग बाईक पाहिजे असेल तर त्यांनी गाडीला कन्सिडर केलं पाहिजे मित्रांनो. FZS अशी एक रिलायबल प्रोडक्ट आहे, यामा थ्रू आपल्याला दिलेलं आहे. आणि गाडीमध्ये हायब्रिड सिस्टम जे दिलं आहे मित्रांनो, ते जास्त यूज टू तर नाही, पण आपल्याला जे सिटीमध्ये आपण चांगला याचा यूज करू शकतो मित्रांनो. बाकी गाडीच्या प्राइसिंगबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, एक शोरूम गाडीची प्राईस 1,45,000 रुपये आहे, जे की शहरानुसार आणि राज्यानुसार थोडीफार कमी जास्त होऊ शकते मित्रांनो. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गाडीच्या अधिक माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.